महाराष्ट्र राज्याचे शिक्षण आयुक्त आदरणीय सूरजजी मांढरे साहेब, आता बोलता बोलता वाघ सरांनी उल्लेख केला, मांढरे साहेबांनी आजपर्यंत खरोखर कुठल्याही पुरस्कारासाठी मी पुरस्कार स्वीकारतो अशी परवानगी दिलेली नाही, परंतु देव मामलेदार यशवंतराव महाराज या नावाला जो दिव्यत्वाचा स्पर्श झालाय त्या दिव्यत्वाच्या अनुभूतीमुळे साहेबांनी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी परवानगी दिली. साहेब तुमचं खूप खूप आभार. मित्रांनो, ज्ञानेश्वर मुळे नावाच्या एका लेखकाने, एका अधिकाऱ्याने एक सुंदर पुस्तक लिहिले आणि त्या पुस्तकामध्ये एक ओळ मला फार आवडते. ती यशवंतराव चव्हाण साहेबांच्या संदर्भात लिहिली. त्यांनी म्हटलंय की सरकारी कार्यालयामध्ये प्रवेश करताना एखाद्या माणसाच्या चेहऱ्यावरचे त्रस्त भाव जे असतात ते बाहेर येताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधानामध्ये बदललेले असले तर ते खऱ्या अर्थाने लोकशाहीचे यश असते. आणि मी खात्रीपूर्वक सांगतो की आदरणीय मांढरे साहेबांच्या ऑफिसमध्ये जाताना आणि बाहेर येताना हा बदल 100% प्रत्येक व्यक्तीला जाणवतो. एक व्यासंगी, अभ्यासू आणि प्रशासनातील सर्व कर्मचारी, नागरिक आणि वंचित आणि शोषितांना प्रत्येकालाच आपलंसं वाटणारं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व खरं तर 1991 साली वयाच्या 21व्या वर्षी गॅझेटेड ऑफिसर म्हणून साहेबांचं सिलेक्शन आणि उपजिल्हाधिकारी झाल्यानंतर अगदी पहिला आदर्श डोळ्यासमोर, कारण की सरकारी योजना ज्या असतात त्या शासनाच्या योजना केवळ शब्दांच्या स्वरूपात राहिल्या तर ती कागदांची रद्दी होती, पण त्या योजना जर साकार झाल्या तरी सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या तर माणसांच्या आयुष्याची समृद्धी होते. आणि म्हणून या आयुष्यात समृद्धी यावी यासाठी साहेबांनी प्रत्येक ठिकाणी, म्हणजे आज तागायत साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी पोस्टिंग झाल्या, अगदी अमरावतीमध्ये त्यांची पहिली पोस्टिंग झाली त्यावेळेला भयंकर पूरस्थितीमध्ये साहेबांनी केलेले ते हँडलिंग, मेळघाटमध्ये प्रांताधिकारी असताना तिथल्या सगळ्या समस्यांचं उत्तम पद्धतीने त्यांनी केलेलं नियोजन, पुणे जिल्ह्यामध्ये असताना प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन असेल किंवा वखार महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक असताना सामान्य माणसांसाठी केलेलं उत्तम कामकाज असेल, औरंगाबाद महसूल विभागाचे उपायुक्त असताना त्या ठिकाणी उत्तम प्रशासकीय आणि पारदर्शक कामकाज त्यांनी केलंय. आणि कोरोना काळात आता जो उल्लेख केला वाघ साहेबांनी की कोरोना काळामध्ये नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असताना साहेबांनी केलेलं उत्कृष्ट नियोजन हे आपण सर्वांनी खऱ्या अर्थाने पाहिलं. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना आठवत असेल की काही वर्षांपूर्वी आपले सातबारे लिहिले जायचे हाताने. तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडे आपण जायचो आणि मग तिथे खूप वेळ लागायचा, पण त्या सातबाऱ्यांचं 1999-2000 या साली महाराष्ट्र शासनाने संगणकीकरण करायचं ठरवलं. हे सातबाऱ्यांचं संगणकीकरण करण्याचं बीजारोपण करणारे अधिकारी म्हणून जर कोणी असतील तर ते आदरणीय मांढरे साहेब. आज साहेबांकडे महाराष्ट्राचं शिक्षण आयुक्त हे शिक्षण क्षेत्रातलं सर्वात मोठं पद आहे. मला तुम्हाला सगळ्यांना, साहेब या ठिकाणी खूप सारे शिक्षक आहेत, मला सगळ्यांना सांगायला आनंद वाटेल की साहेबांचे वडील एक आदर्श शिक्षक होते आणि साहेबांनी त्या दिवशी 2 तास अगदी मनमोकळ्या गप्पा करताना सांगितलं की मी जगातल्या कुठल्याही खुर्चीत बसायला कदाचित मी संकोच बाळगणार नाही, परंतु शिक्षकाच्या खुर्चीवर बसताना मी एकदा नाही 100 वेळा विचार करेन, कारण आपण घडलो त्यांच्यामुळे. शिक्षकांविषयी इतका प्रचंड आदर आणि त्यांच्या बोलण्यातून दिसणारी तळमळ, म्हणजे प्रत्येक गोष्ट की इतका कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी खरोखर असू शकतो का, हा प्रश्न माझ्यासारख्या एका शिक्षकाला वारंवार पडत असतो. म्हणजे हस्ताक्षराबद्दल सुद्धा की हस्ताक्षर सुंदरच असलं पाहिजे, कारण त्याच्या हस्ताक्षराला वळण असतं ना, त्याच्या आयुष्याला वळण असतं असं साहेब गमतीने म्हणत असतात. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे आपण सगळे शिक्षक कधी शाई पेन वरून बॉल पेनवर आणि बॉल पेन वरून जेल पेनवर आलो हे आपल्यालाही कळालं नाही, पण साहेब आज इतक्या सर्वोच्च पदावर असताना आजही साहेबांच्या खिशाला शाई पेनच असतो. तर हे जे आपलं खऱ्या अर्थाने
इतकं टेक्नोसॅव्ही असताना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जपणं म्हणजे डाऊन टू अर्थ असणं ही गोष्ट खरोखर अत्यंत महत्वाची आहे. आणि म्हणजे बघा ना किती छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे ऑफिसमधून बाहेर निघताना साहेब स्वतः लाईटाचे विजेचे दिवे आणि पंख्याचे बटन बंद करतात. छोट्या छोट्या गोष्टी पण शिस्तप्रियता या छोट्या गोष्टींमधून म्हणजे आर्य चाणक्याने जे सांगितलं होतं की जर देश पुढे जायचा असेल तर त्या देशातले शिक्षक आणि अधिकारी कसे असले पाहिजेत याचं मूर्तिमंत उदाहरण आदरणीय मांढरे साहेब आहेत. आणि खरोखर अधिकारी म्हणून उत्तम प्रशासन चालवणारे, जीवनावर प्रेम करणारे, व्यायाम असेल, संगीत असेल, प्राणायाम असेल, अशा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांवर जीवापाड प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. अगदी एकाच शब्दात सांगायचं झालं तर व्यक्तिमत्व भारदस्त आणि स्वभाव जबरदस्त. साहेब तुमच्या कामाला, तुमच्या कार्याला त्रिवारमानाचा मुद्रा आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्या बागलाणकरांसाठी साहेब आम्हाला सांगायला म्हणजे मी तर 14 वर्षापासून राहुरीला गेलो आपल्याला माहिती आहे. पण मी जेव्हा इथे होतो तेव्हा तब्बल 8 दिवस, कधी 10 दिवस, कधी 15 दिवस पाणी येत नव्हतं. आणि मग कुठेतरी टँकर यायचं, मग आम्ही पळत पळत जाणार. आपल्या सगळ्या सटाणेकरांसाठी आनंदाची, अभिमानाची गोष्ट सटाण्यासाठी जी पुनर् पाणी योजना मंजूर झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी म्हणून आदरणीय सुरेश मांढरे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे साहेब तुम्ही माना अथवा न माना आमच्या सटाणेकरांच्या घशातले कोरडेपणा तर जाऊ द्या, डोळ्यात सुद्धा पाणी यायला पाणी शिल्लक नव्हतं. आपण ते पूर्ण केलं. आपण आमच्यासाठी खरोखर यशवंतराव महाराज आहात. या ठिकाणी विनंती करेन आदरणीय निवेदिताताई सराफ आणि सद्गुरू साहेबांना की आदरणीय मांढरे साहेबांचा या ठिकाणी सहकुटुंब सन्मान करून आपण पुरस्कार प्रदान करावा. मित्रांनो, कणसामध्येही काही कणस दाणेदार असतात आणि माणसांमध्येही काही माणसं बाणेदार असतात. असं एक बाणेदार आणि उत्तुंग व्यक्तिमत्व आदरणीय सूरज मांढरे साहेब, महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त. मी विनंती करेन साहेब आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि इतक्या उशिरापर्यंत थांबलेले आपण सगळेजण, मगाशीच मेटकर सरांनी जे सांगितलं की एखाद्या शासकीय अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये कुणी नागरिक आला त्रस्त होऊन तर तो बाहेर जाताना आनंदी होऊन गेला पाहिजे, त्याच्या चेहऱ्यावरती आनंद दिसला पाहिजे. हीच काळजी मला आज पण खरं घेतली पाहिजे. म्हणजे असं उलट होऊ नये, तुम्ही इथे येताना फार आनंदी होता आणि आम्ही तुम्हाला बोलून इतकं त्रस्त करू की जाताना तुम्ही त्रस्त होऊन जाल, असं उलट मला करायचं नाहीये. त्यामुळे तुम्ही आनंदात आला होतात, आनंदातच जाल इतकंच माफक मी बोलणार आहे. सर्वप्रथम मला पुरस्कार शासकीय अधिकाऱ्यांना बऱ्याच वेळेला ऑफर होतात, परंतु आता तरतूद कायद्यातले आहेत आणि मी त्या तरतुदी पाळतो, तर त्याला मान्यता वगैरे लागते आणि ते मान्यतेची जी चेकलिस्ट आहे ती इतकी कॉम्प्लिकेटेड असते की ते काही मराठी म्हणी, इथे शिक्षक आहेत म्हणून मराठी म्हणी असतात, आपण फिल इन द ब्लँक करतो की भीक नको पण पुढचं बोलत नाही.
तर ते असं काहीतरी होतं, म्हणून मी शक्यतो त्याच्यापासून लांब राहतो. पण ज्या वेळेला त्यांचं निमंत्रण आलं, मी शासकीय पुरस्कार घेतले. शासनानं जेव्हा कधीतरी शासनाला वाटतं की काही अधिकारी काम करतात, तेव्हा तर भाग्यश्रींनी उल्लेख केला तसे काही पुरस्कार आम्हाला मिळाले, ज्याच्यासाठी काही परवानगी वगैरे लागत नाही, ते घेतले. पण खाजगी पुरस्काराच्या बाबतीत मी थोडा याच कारणामुळे रिझर्व आहे. पण काही वेळेला असं असतं की तुमचं मनच धजू शकत नाही की नाही म्हणायला. कारण मी नाशिक जिल्हाधिकारी होतो आणि हा उल्लेख आलेलाच आहे की एकमेव शासकीय अधिकाऱ्याचं मंदिर जगातलं असेल कदाचित, भारतातच कशाला म्हणायचं आपण, तर ते या ठिकाणी आहे. तर ते आल्यानंतर मला खरोखर माझ्या भावना खूप उचंबळून आल्या. कारण तुम्ही बघा की आपली जी संपूर्ण राजकीय व्यवस्था आहे ना, राजकीय व्यवस्था घ्या, सामाजिक व्यवस्था घ्या, शैक्षणिक व्यवस्था घ्या, ही एका पायावर आधारलेली आहे. पाया काय आहे? 1838 साली मॅकॉले नावाच्या एका अधिकाऱ्याने मिनिट्स ऑन एज्युकेशन लिहिले. 1838 साली मिनिट्स ऑन एज्युकेशन, की या देशामध्ये शिक्षण पद्धती कशी असावी. आणि त्या मिनिट्स ऑफ एज्युकेशनचा हेतू काय होता? की लोअर ब्युरोक्रेसीसाठी अधिकारी पुरवणे. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. लोअर, नॉट फॉर हायर. कारण जे हायर होते ते तिकडून यायचे बोटीतनं, आणि त्यावेळेला वाघ साहेब नसायचे त्यांना अडवायला, नाहीतर तसे अधिकारी तिथे बसले असते तर ते कदाचित येऊ शकले नसते इकडे 150 वर्ष राज्य करायला. तर ते लोअर ब्युरोक्रेसीसाठी, आणि ती व्यवस्था निरंतर चालू राहिली. लोकांना इंग्रजीचं आकर्षण वाटायला लागलं की इंग्रजी शिकायचं, सरकार दरबारी नोकरी लागायची, त्याच्यातनं सामाजिक प्रतिष्ठा मिळायची, गोरा साहेब आणि काळा साहेब बरोबर बसायचे, आणि एकदम त्या राज्यव्यवस्थेला अनुकूल असं प्रशासन त्या काळी चाललेलं असायचं. त्यावेळेला म्हणजे 1871 मध्ये ज्या वेळेला इंग्रजी राजवट ही त्यांच्या झेरीतवर होती, जी ज्याला म्हणू आपण की एकदम हुकमी होती, कोणाची हिंमत नव्हती प्रश्न विचारायची. तेव्हा काही माहिती अधिकार या असल्या भानगडी नव्हत्या. हे जे बोलेल ते कायदा व्हायचं. अशा वेळेला एक दुष्काळ पडतो, आणि त्या दुष्काळामध्ये एक व्यक्ती काही भूमिका घेते. म्हणजे तो एक प्रसंग झाला. एक त्याच्याशी लागून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी बंगालमध्ये असाच एक भयंकर दुष्काळ पडला होता, आणि ज्या वेळेला तिथल्या लोकांनी, तिथल्या मुलकी प्रशासनाने इंग्लिश प्राईम मिनिस्टरकडे आणि सगळ्यांकडे मागणी केली की आम्हाला अतिरिक्त रसद द्या, मदत द्या, आमचे लोक मरतायत, तडफडून मरतायत, अन्न पाण्या वाचून उपासमारीने मरतायत, युद्धाचा खर्च कमी करा. चर्चिल त्यावेळेला प्राईम मिनिस्टर होते, नंतरची घटना आहे. त्याच्या हाफ मार्जिन मध्ये ह्या पत्राच्या की आमचे लोक मरतायत, मदत द्या, त्या हाफ मार्जिन मध्ये त्यांनी काय लिहिलं प्राईम मिनिस्टरनी, की जर इतके जर लोक मरतायत, इतकी जर वाईट परिस्थिती आहे, तर गांधी अजून जिवंत कसे आहे. इतकी क्रूर, इतकी वाईट, इतकी अमानवी पद्धतीची एक जुलमी राजवट त्यावेळेला या देशावरती होती. त्यावेळेला एक मामलेदार रँकची व्यक्ती हे धाडस करते की सरकारी तिजोरी उघडणे, सरकारी खजिना उघडणे. तो जीवाशी खेळ होता स्वतःच्या. ती साधी गोष्ट नव्हती. त्यामुळं ते देवत्वाला का गेले? कारण ते ऍक्च्युअली देव त्यांच्या शरीरात येतो. देव ही जी कल्पना आहे ना, ही फार अद्भुत कल्पना आहे. जसं मगाशी कलावंतांबद्दल केशवसुतांचं वाक्य तुम्ही सांगितलं ना, की तो कलावंत ज्या वेळेला कलेच्या आत घुसतो ना, तेव्हा तो कलाकारच राहिलेला नसतो, फक्त कला राहिलेली असते. आणि ती कला काय आहे तर ती एक परमेश्वरी कृती आहे, ती परमेश्वराचं आविष्करण आहे. ते त्या यशवंत भोसेकर या एका तहसीलदारांच्या रूपाने ते झालं, त्यांनी ते केलं ह्या पार्श्वभूमीवरती, आणि ते देवपदाला पोहोचले. तर हे आपल्या इथे घडलेलं उदाहरण आहे की आपण जर चांगलं काम ज्या वेळेला करू त्यावेळेला लोक प्रतिसाद कसा देतात, आणि तुम्ही खरोखर देवत्वाला जाऊ शकता. तुम्ही काय काम केलं हे सुद्धा फार महत्वाचं नसतं, त्याच्या मागची भावना महत्वाची असते. साध्या साध्या गोष्टी असतात, पण त्या इतक्या मोठ्या की त्या कदाचित एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या दृष्टीने रोजचं काम असेल, परंतु त्या माणसाच्या दृष्टीने तो जीवनातला एकमात्र अनुभव असतो. तसं उदाहरण इथं तयार झालं. तसंच उदाहरण दामाजी पंतांचं आहे की ते कोठार, आणि तो परमेश्वर आहे, तो परमेश्वराच्या रूपाने ते परत माघारी येणार. त्यामुळं मला असं वाटतं की हे फार मोठं उदाहरण लोक प्रशासनातलं आहे की तुम्ही जे काम कराल, तुम्ही जे पेराल ते वेगळ्या रूपाने उगवेल. जसं आज उगवत आहे, आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेलं काम आहे, वेगळ्या वेगळ्या प्रकारचं केलेलं काम आहे. पण गेल्या काही अनेक अधिकाऱ्यांची नावं जर तुम्ही वाचली तर कुणालाही वाटेल की त्या मांदियाळ्यामध्ये आपलं नाव असावं. हे देव मामलेदार हे नाव
कशा तरी प्रकारे आपल्या नावाशी जुळावं हे प्रत्येक अधिकाऱ्याचं स्वप्न असेल. दुसऱ्या कोणत्याही मोठ्या पुरस्काराचं त्यांनी शेवाळे सरांनी फार चांगलं उदाहरण दिलं. तलवारी तर अनेक आहेत, पण भवानी तलवार एकच आहे, जगदंब तलवार एकच आहे. तसं हे काहीसं पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि आमच्या शासकीय नोकरीमध्ये याची फार गरज आहे. म्हणजे कोणीतरी चांगलं म्हणणे, हे जसं तुम्ही पुनंचं पाणी येत नव्हतं तेव्हा म्हणले ना, अश्रू पण कोरडे पडले होते, तसे शासकीय अधिकाऱ्यांची प्रशासनाची अवस्था झाली आहे की दिवस रात्र आपण कितीतरी कामं करतो. आम्ही तर प्रातिनिधिक आहोत तिघजण, असेच आमचे अनेक भाऊबंद आजही काम करत असतील. आम्ही तर इकडे सत्कार घेतोय, आमचे कर्मचारी आज कार्यालयात बसलेले असतील, आमचे अधिकारी उद्याच्या सकाळचं नियोजन करत असतील, रात्रंदिवस काम करत असतील. कधीतरी तुम्ही आठवता का तुम्हाला की कधीतरी पावसाळ्यामध्ये रात्री 3 वाजता लाईट जाते आणि 3:30ला परत येते? कशी येते? कुणीतरी एमएससीबीचा माणूस कुठल्या तरी पिलरवर चढून ती दुरुस्त करत असतो, पण त्याची कुठं नोंद घेतली जात नाही. पण त्याच दिवशी दुसऱ्या दिवशी जर काही लाईटीत परत बिघाड झाला तर आपण एमएससीबीला बाद करून टाकतो, हे बोगस आहे, ते काही काम करत नाही. तर हे जे थोडंसं विचारामध्ये परिवर्तन आणण्याचे काम, समाजाच्या विचारामध्ये परिवर्तन आणण्याचं काम आहे ना, ते अशा कार्यक्रमांमुळे होतं. आपला उत्साह त्याच्यातनं वाढतो. आपला उत्साह त्याच्यातनं बऱ्याच वेळेला कधी कधी प्रश्न पडतात की नेमकं हे आपण करतोय कशासाठी. कारण फटके अनेक खावे लागतात, पण कधीतरी त्याच्यावरती थोडीशी फुंकर पण घालणारे काही घटना घडाव्या लागतात आयुष्यात, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स टिकून राहतो. नाहीतर बऱ्याच जणांचं मी उदाहरण पाहिलंय की काही वेळेला अनुभवांमधून माणूस एकदम बदलून जातो. जसं मला माझा प्रसंग आठवतो की ज्या वेळेला मी परीक्षेची तयारी करत होतो, स्पर्धा परीक्षेची, आणि इंटरव्ह्यूच्या स्टेजपर्यंत गेलो आणि थोडी तयारी चालली होती की इंटरव्ह्यूमध्ये काय विचारल्यावर काय उत्तर द्यायचं. तर तिथे नॉर्मली प्रश्न विचारला जातो की तुम्हाला या सेवेत काय यायचं, तुम्हाला उपजिल्हाधिकारी काय व्हायचंय, आयएस का व्हायचंय, हे का व्हायचं, असेच प्रश्न विचारले जातात. तर त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही उगीच असं म्हणायचं नाही समाजसेवा वगैरे काय करायची आहे, कारण त्यांना माहिती असतं की असं काही नसतं म्हणून. आणि दुसरीकडे असंही आहे की खरं बोलायचं. आता माझ्यासमोर खरंच प्रश्न पडला की खरं बोलायचंय आणि समाजसेवा नाही म्हणायचं, तर म्हणायचं तरी काय आता. कारण खरं कारण ते होतं. त्याचं कारणही मग अशी भाग्यश्रींनी सांगितलं तसं माझ्या व्यक्तिमत्वाची पायाभरणी माझ्या वडिलांनी खूप केलेली आहे. माझे वडील शिक्षक होते, इथं बरेच शिक्षक आहेत, म्हणून मी शिक्षकांच्या खुर्चीत बसत नाही. ऍक्च्युली मी सगळ्यांच्या बसतो, म्हणजे डेप्टी कमिशनर, संचालक, सर्वांच्या, पण मी शिक्षकांच्या बसत नाही. कारण मला स्वतःला असं वाटतं की तेवढी अजून माझी पात्रता नाही झालेली. कारण ती वेगळं पद आहे, ते वेगळं पद आहे. म्हणजे आता तुम्ही बघा, आयुक्तांचं बोलणं जास्तीत जास्त 10 मिनिटं कोणी पण ऐकू शकतं, पण शिक्षकांचं 45 मिनिट ऐकावं लागतं. त्याच्याशिवाय तासच पुरा होत नाही. आणि ते फार भक्तिभावाने ऐकावं लागतं, किंवा ऐकत नसलो तरी तसं दाखवावं लागतं. त्यामुळं ते एक खूप मानाचं पद आहे. इतक्या समाजावर प्रभाव टाकणारं ते पद आहे. त्यामुळे मला त्याच्याबद्दल एक आदर आहे. मी त्या इंटरव्ह्यूच्या वेळेला ठरवलं की बाबा, आमचे वडील मला म्हणायचे नाही, जे खरं आहे ते बोल, तुला जे वाटतं ते सांग, अशा पद्धतीने त्यांची सगळे आम्हाला शिकवण असायची. त्यांना सुद्धा जे वाटायचं ते नेहमी बोलायचे. पर्यवेक्षक असताना सुद्धा अवघड वर्ग स्वतःकडे घ्यायचे, सगळ्या खालच्या तुकड्या, आणि 100% निकाल लावून दाखवायचे. सोपे वर्ग नाही घ्यायचे कधीच. आणि दर 5 सप्टेंबरला त्यांना एक पुस्तक मिळायचं, एक सर्टिफिकेट मिळायचं. माझ्या लायब्ररीतलं सगळ्यात अमूल्य खजिना तो आहे की त्यांना मिळालेली बक्षिसाची पुस्तकं आणि ती सर्टिफिकेट. या पार्श्वभूमीवरून मी ज्यावेळी इंटरव्ह्यूला गेलो, आणि दुर्दैवाचे दशावतार म्हणजे पहिलाच प्रश्न तो विचारला गेला की तुम्हाला उपजिल्हाधिकारी का व्हावं वाटतंय. मी म्हणलं समाजसेवा करायची आहे. 5 मिनिटं तर ते शॉपमध्ये गेले की असं उत्तर आता डायरेक्ट येणारं, म्हणजे बऱ्याच लोकांनी टाळलं असेल ना, असं बोलायचं नाही. त्यांनी मला विचारलं की समाजसेवा करायची, तर मग समाजसेवक का होत नाही. इथं तर परीक्षा पण नाही, काहीच नाही, समाजसेवक का होत नाही. मला नॅचरल बुद्धी झाली. मी म्हटलं की समाजसेवक जर मी झालो ना, आणि जर एखाद्या गावामध्ये टँकरची समस्या असेल, तर मला शेवटी त्या कुठल्या तरी सरकारी अधिकाऱ्याकडे जाऊन त्यालाच विनंती करावं लागेल. तो जर ऐकणारा नसेल तर मला आंदोलन करावं लागेल, नाही तर कोर्टात जावं लागेल, काहीतरी करावं लागेल. आता ते सुनील मोरे सांगतील तुम्हाला की पाणी आणण्याकरता काय काय करावं लागतं, तर हे सगळं करावं लागेल. पण मी स्वतः जर अधिकारी असेल आणि मला जर ते समाजसेवेचं अंग असेल, तर दुसऱ्या कोणी माझ्या दारात येऊन आंदोलन करायची गरज समाजाला पडणार नाही. ते काम मीच माझं करेन.
आणि त्या उत्तरामुळे मी एकदम माझी इंटरव्ह्यू एकदम वेगळ्या लेवलवर केला आणि मी त्यावेळेला पास झालो. मी 21व्या वर्षी सिलेक्ट झालो. त्याचं कारण त्या उत्तरात आहे की जे असे इनडायरेक्ट आदर्श जे काही अधिकाऱ्यांचे किंवा मोठ्या माणसांचे आपल्या समोर असतात ते आदर्श जिवंतपणे बघण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. त्याच्यात आपण काही शिकत गेलो. तर या शासकीय नोकरीचा खूप चांगल्या प्रकारे वापर सगळेजण करत असतात. काही लोक चुका पण करत असतात. आता आपल्याकडे अर्थात चुकांना जास्त प्रसिद्धी मिळते कारण चुका जास्त वाचल्या जातात. तुम्ही पण बघा आता आपल्याकडे एवढ्या वरिष्ठ अभिनेत्री या ठिकाणी आहेत. कधी काही वावगं झालं तर त्याला फार तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, प्रेस कॉन्फरन्स घ्यायची गरज नाही. ते चुकीचं आहे हे सांगण्याकरता प्रेस कॉन्फरन्स घ्यावं लागते. इतकी त्याची व्यापक प्रसिद्धी होते. म्हणजे नेहमी म्हणतात की सत्य जोपर्यंत पायात चपला घालत असतं तोपर्यंत असत्य जे आहे ते जगाचे 2 राऊंड मारून आलेलं असतं. तर ते तिथं कोणाला काही सांगायची गरज पडत नाही. पण चांगलं काम मात्र समाजासमोर वारंवार आणावं लागतं. नाही तर काय होईल, त्याचं नुकसान समाजाचंच आहे. जर मोठ्या जनसंख्येचा, तरुणांचा, नवीन लोकांचा जर विश्वास हा उडत गेला आणि सगळेच जण जर तसं पद्धतीने करायला लागले तर होणार काय शेवटी. म्हणून निश्चितपणाने सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि शेवाळे सरांनी सांगितल्याप्रमाणे अनेक समांतर रेषा अशा प्रकारे एकत्र आणण्याचं फार चांगलं काम हे सगळं आय न्यूज आणि त्यांची सगळी टीम करते. मला त्याचा फार आनंद वाटतो. आणि आपण सर्वांनी सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्याच वेळेला शॉर्टकट मारतात काही लोक. बऱ्याच वेळेला शॉर्टकट हा सुरुवातीला जिंकताना पण दिसतो. कलेच्या क्षेत्रात सुद्धा तसं आहे की काही वेळेला एकदम ओव्हरनाईट कुणीतरी काहीतरी आयडॉल बनतात आणि नंतर 5-10 दिवसानंतर कुणी त्यांना ओळखत नाही. शॉर्टकट मेथडचे लोक शॉर्टकटमध्ये शॉर्ट सर्किट होऊन जातं त्यांचं. पण हे लॉंग रन मध्ये चालणारे उदाहरणं आहेत आपल्याकडे की अशोक सराफ साहेब असतील, मॅडम असतील, अनेक लोक आहेत की वर्षानुवर्ष ते चाललेले आहेत. का तर चांगल्या गोष्टींवर विश्वास, आपण जे काम करतो ते मनापासून काम करण्याची एक आंतरिक उर्मी, या सगळ्या गोष्टी होतात. आणि वाईट लोकांना वाईट कामं करू द्या. आपली कामं आपण आपल्या पुरती जर ठेवली, आपल्या कालशी आपण आपला आज जर पडताळून पाहिला, आपल्याला दिसतं की आपण योग्य प्रकारे चाललोय. बाकीचे काय करतात ते त्यांना करू द्या, त्याचं आपण काही फार टेन्शन घेऊ नये. मला एक गोष्ट सांगून मी शेवट करतो. कारण आता मी शिक्षण खात्यात असल्यामुळे 2 वर्ष मला झालेली असल्यामुळे मला पण कधीतरी थोडी कविता, थोड्या गोष्टी असं माझ्याकडे न कळत माझ्या बोलण्यामध्ये यायला सुरू झालेलं आहे. फक्त 45 मिनिटं बोलण्याची क्षमता अजून तयार झालेली नाही. तर गोष्ट अशी आहे की हे जे काही सगळे कार्यक्रम होतात ना, हे असे चालू राहणं गरजेचं आहे. चांगल्या गोष्टींवरती आपला विश्वास निर्माण होणं गरजेचं आहे. तो दृगोचर होणं गरजेचं आहे. एका जंगलाला आग लागते आणि सगळे प्राणी शहरावैरा पळायला सुरुवात करतात आणि ते सगळेजण पळत असतात. फक्त सगळा हडकंप मचलेला असतो. पण एक चिमणी उडत असते, जवळच्या पाणवठ्यावर जात असते, चोचीतनं पाणी उचलत असते आणि त्या आगीवरती शिंपडत असते. तिथं काही कावळे बसलेले असतात. कावळे सार्वत्रिक आहे. कावळे सार्वत्रिक आहेत, सगळीकडे असतात. ते म्हणतात, चिमणे काय चाललंय म्हणतात तुझं हे, ती काय आग विझणार आहे का तुझ्या एवढ्याशा पाण्याने आणि एवढ्याशा कशाला धडपड करत बसलेली आहेस. ती चिमणी जे उत्तर देते ना, ते खरं लोक प्रशासनाचं मूल तत्व व्हायला पाहिजे. ती चिमणी म्हणते की ठीक आहे बाबा, मला पण माहिती आहे माझ्या चिमणीत फार कमी पाणी मावतं, आग फार मोठी आहे, ती विझेल का नाही विझेल मला माहित नाही. पण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला ह्या आगीचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा त्यात लिहिलं जाईल की चिमणी ही आग विझवणाऱ्यांच्या बाजूने होती. आग लावणाऱ्यांच्या बाजूने तर नव्हतीच. आग लावणाऱ्यांच्या बाजूने तर नव्हतीच, पण स्वस्थ बसणाऱ्यांच्या बाजूने पण नव्हती. चिमणी आग विझवणाऱ्यांच्या बाजूने होती. आणि भले ठीक आहे, कुठल्या तरी बारक्याशा विस्तवाने लागलेल्या, कदाचित कुठल्या तरी बारक्याशा पाण्याने पण विझू शकते. दोन्ही गोष्टी आहेत. तर त्याकरता आपला हा विश्वास असला पाहिजे ह्यावरती की मी जे करेल ते उत्तम करेल, मी जे करेल ते छान करेल, मी जे करेल ते सात्विक करेल. ह्याच्यावरती आपला विश्वास ठेवा. बाकी जगाला, कावळ्यांना, गिधाडांना त्यांचं काम करू द्या. कधीतरी ते पण नॉर्मलाइज होतील. तर त्याच्यावरती आपण फार त्याचा ताण घेऊ नये. मी आय न्यूज आणि सगळ्यांचे विशेष आभार पण मानतो. आणि माझ्या पण जीवनामध्ये ज्यांनी माझ्या हे कामं इथपर्यंत येण्याकरता ज्यांनी साथ दिली, त्या सगळ्यांचे, माझे पालक असतील, माझे सगळे नातेवाईक आहेत, माझी पत्नी इथे आहे. भाग्यश्री जसे म्हणाले, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते.
अयशस्वी पुरुषाच्या मागे अनेक असतात. त्यामुळे आमच्या यशामध्ये म्हणजे आम्ही यशस्वी आहोत. त्याच्यामध्ये माझ्या पत्नीचा खूप मोठा सहभाग आहे. मेळघाटमधल्या खूप अडचणीच्या ठिकाणापासून आम्ही सुरुवात करत आलो आणि घरातून तो सपोर्ट असणं फार गरजेचं असतं. मी बऱ्याच वेळा बघितले जी काही वाताहत होते, माणूस बाहेरच्या 100 समस्यांना तोंड देऊ शकतो पण घरातल्या समस्यांना त्यामुळे घरात समस्या नसणे ही एक फार मोठी उपलब्धी आहे आणि आम्ही त्या भाग्यवान पुरुषांमध्ये आहोत की तसा कधी ताप मनस्ताप किंवा काहीच कधी झाला नाही. त्यामुळे ती पण इथे आहे आणि त्या पुरस्काराचा तो हार त्यांनी जाणीवपूर्वक एवढा मोठा केला आहे की तुमच्या पत्नीला शेजारी उभं केल्याशिवाय तुम्हाला तो घालून उभंच नाही राहणार. कोणतरी पती किंवा पत्नीचे 2-3 जे तिचे खरे धनी आहेत ते त्यात घुसल्याशिवाय हारच घेता येत नाही. त्यामुळं ती योजना फार चांगली वाटली मला. आम्हाला दोघांना तुम्ही सन्मानित केलं त्याबद्दल मी तुमचे खूप मनापासून आभारी आहोत आणि तुम्ही पण एवढा वेळ थांबलात ऐकलं मला याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि सांगतो. तिसरा रविवार बायको सोबत शॉपिंग साठी ठरलेलाच असतो. ठरणारच, कारण इथे ड्रायफ्रुट्स, स्टील आणि क्रॉकरीवर 20% सूट आहे. खरेदीसाठी अवश्य भेट द्या. भिका गणपत सुपरमार्केट, शिवाजी रोड, सटाणा आणि नामपूर रोड, सटाणा.